राज्यनाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावर शनिवारी संध्याकाळी सूर्य पाहिलेला माणूस हे नाटक सादर झालं। मकरंद साठे यांनी लिहिलेल्या या नाटकाला दिग्दर्शक युवराज घोरपडे यांनी चांगला न्याय दिला। पाचगावच्या संगीत सूर्य कला क्रीडा आणि रंगकर्मी हेल्थ फाउंडेशननं राज्यनाट्य स्पर्धेत शनिवारी संध्याकाळी मकरंद साठे लिखित सूर्य पाहिलेला माणूस हे नाटक सादर केलं। हे नाटक सॉक्रेटिसच्या सत्यशोधनाचा आणि दिशाभूल झालेल्या समाजमनाचा सूक्ष्म वेध घेतं। मानवी स्वभावातील भाबडेपणा, उपरोध, बंडखोरी आणि अंधानुकरण अशा मुद्द्यातून सत्य म्हणजे नेमकं काय या प्रश्नाचा शोध घेतला जातोय। प्लेटोच्या गुहा रूपकाचा आशय घेत अंधारातून प्रकाशाकडे जाणाऱ्या सत्याच्या प्रवासाचे प्रतिकात्मक चित्रण संपूर्ण नाटकभर जाणवत राहते। सॉक्रेटिस आपल्या तर्कशुद्ध प्रामाणिक विचारांनी तरुणांना प्रश्न विचारण्यास आणि सत्याचा शोध घेण्यास प्रवृत्त करतो। त्यामुळेच तो राज्यकर्त्यांच्या भीतीचा केंद्रबिंदू ठरतो। त्याच्यावर चाललेला खटला, त्याच्यावरचे आरोप, त्याबद्दल शांत पण तर्कशुद्ध उकल आणि शेवटी सत्यासाठी स्वीकारलेला मृत्यू अशी सगळी मांडणी या नाटकाला समृद्ध करते। नाटकातील झांटिपीची मांडणी विशेष उल्लेखनीय आहे। दिग्दर्शक युवराज घोरपडे यांनी या नाटकाला योग्य न्याय दिला, तर पार्थ घोरपडे यांची प्रकाश योजनाही उत्तम होती। विवेक जोशी यांचं नेपथ्य मर्यादित असलं तरी कथानकासाठी पूरक होतं। सुनील मुसळे, वैशाली घोरपडे यांची वेशभूषा आणि रंगभूषा पात्रांचा स्वभाव, काळ आणि परिस्थितीशी जुळणारी होती। राजेश शिंदे यांनी प्रसंगाच्या भावविश्वानुसार बदलणारे सूक्ष्म संगीत देत शांततेचा योग्य वापर केला। सॉक्रेटिसच्या भूमिकेत प्रफुल्ल गवस यांची कामगिरी प्रभावी आणि भारदस्त झाली। मोठ्या गुंतागुंतीच्या प्रसंगांमध्ये त्यांनी प्रेक्षकांना गुंतवून ठेवलं, तर झांटिपीच्या भूमिकेत डॉक्टर प्रतीक्षा गवस यांनीही चांगला अभिनय केला। सचिन मोरे यांनी क्रीटोच्या भूमिकेला न्याय दिला। रवींद्र वाळवेकर, गुरु कंदले, गोविंद चंदनशिवे, शेखर बारटक्के, हरीश सुतार, एम.डी. पाटील, एन.डी. चौगुले, रवींद्र मगदूम, मुजीब मुल्ला, युवराज घोरपडे, विवेक जोशी या कलाकारांनीही नाटकाच्या प्रवाहाला प्रामाणिक साथ दिली। एकूणच सूर्य पाहिलेला माणूस हा प्रयोग दिग्दर्शन आणि कलाकारांच्या परिपक्व अभिनयामुळे प्रभावी वाटला।